सकाळची सुरुवात अशी प्रसन्न पूजेने झाल्यानंतर किती छान वाटतं ते पहा. सकाळी लवकर अंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली. तर आज माझ्याकडे देवपूजेसाठी भरपूर फुलं होती, तर त्यामुळे पूजा किती छान प्रसन्न वाटत आहे ते पहा. आणि मग मी नंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी नाश्त्याची तयारी केली. तर नाश्त्यामध्ये मी आज इथं साधे पोहेच बनवले होते आणि मग पोहे आणि सोबत रसगुल्ले होते, तर त्याचा नाश्ता वगैरे केला. आणि मग नंतर मी भांडे वगैरे आवरून घेतली आणि भांडे वगैरे आवरून झाल्यानंतर मग थोडंसं बाहेर गेलो होतो, काम होतं म्हणून. तर ऊन तर प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे गरमी भरपूर होत होती. त्यामुळं म्हणलं आता घरी आल्यानंतर मग काव्या म्हणत होती कोल्ड कॉफी प्यायची आहे, पण तिला मग कॉफी नाही देत. त्यामुळे मग मी तिच्यासाठी एक कोल्ड कोको बनवलेला होता, ते पण विदाऊट आईस, कारण सर्दी वगैरे होऊ नये म्हणून. आणि कोल्ड कोको वगैरे घेऊन झाल्यानंतर मग मला सर्दी झाली आहे, त्यामुळे मग मी माझ्यासाठी कोल्ड कोको न बनवता टोमॅटोचं सूप बनवलेलं होतं. तर ते टोमॅटोचं सूप वगैरे एन्जॉय केलं आणि मग मी दुपारी थोडा वेळ आराम वगैरे केल्यानंतर बाकी सर्व संध्याकाळची कामे वगैरे आवरली. आणि त्यानंतर रात्री सकाळच्या चपात्या उरल्या होत्या, तर त्याचाच मी इथं हेल्दी असा पिझ्झा बनवून घेतला होता. आणि काही नाही, फक्त चपातीला मेयोनीज आणि पिझ्झा सॉस लावला होता आणि त्यावरती तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता आणि त्यावरती चीज टाकून थोडा वेळ 5 मिनटं झाकून ठेवायचं. झाला आपला हेल्दी पिझ्झा रेडी. पिझ्झा बेसची गरज नाही, काही नाही, घरच्या सामानापासून एकदम हेल्दी पिझ्झा तयार होतो. तर ही रेसिपी नंतर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.